मंत्री उदय सामंत पुन्हा एकदा शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीकरता उदय सामंत दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा हा दुसऱ्यांदा आलेला योग आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि आपण मराठी विभागाचे प्रमुख असल्या कारणाने त्या दृष्टिकोनातून भेट झाल्याचं उदय सामंत यांनी म्हटलेलं होतं। आज मात्र भेटीचं कारण नेमकं काय आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। आपण जर पाहिलं तर गुढीपाडवा मेळावा नुकताच मनसेचा पार पाडलेला आहे। मराठीच्या मुद्द्यावर मनसे सध्या आक्रमक होताना दिसते। ठिकठिकाणी बँकांना निवेदन दिलं जातंय। आज मोक्ष प्लाझामध्ये व्यापाऱ्यांना सुद्धा मराठीचे धडे मनसेच्या वतीनं गिरवले जाणार आहेत। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। मराठी विभागाचे प्रमुख आहेत उदय सामंत आणि काही दिवस मनसेनं लावून धरलेला मराठी भाषेचा मुद्दा आणि या मुद्द्यासंदर्भात या भेटी अंतर्गत काही चर्चा होते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर या क्षणी पाहतोय। संदीप देशपांडे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काही दिवस सातत्यानं मनसेकडून मराठीच्या मुद्द्यावर सध्या आक्रमक भूमिका घेतली जाते। आज तर व्यापाऱ्यांना सुद्धा मराठीचे धडे गिरवले जाणार आहेत। अशातच मराठी भाषा विभागाचे प्रमुख आणि मंत्री महोदय असलेले उदय सामंत दुसऱ्यांदा शिवतीर्थावर जात आहेत राज ठाकरेंच्या भेटीकरता। भेटीचं नेमकं काय प्रयोजन म्हणावं? निश्चितच, कारण आपण पाहतोय अवघ्या काही मिनिटांपूर्वीच मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वीच म्हणजेच गुढीपाडव्या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँक आणि त्यानंतर स्थापनात मराठी भाषेचा वापर होतोय का हे पाहण्यासाठी जे आदेश जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना दिले आणि त्यानंतर मनसेनिक जे आहे ते बँकांमध्ये भेटीगाठी देत आहेत, निवेदनं देताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र मराठीचा आग्रह धरताना हा संपूर्ण आता मनसेनिकांची आक्रमकतेची भूमिका सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळाली। मात्र याच विषयावरनं आज मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले असल्याचं सांगितलं जात आहे। नेमकं या दोन्ही नेत्यांमध्ये काय आता नेमकी चर्चा होते, कारण ज्या पद्धतीत बँकमध्ये घुसून मनसेनिकांनी जी निवेदनं दिली त्या ठिकाणी काय प्रतिसाद नेमका आलेला आणि त्यानंतर काही बँकेतील कर्मचारी जे आहेत ते देखील धास्तावलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांना देखील या कर्मचाऱ्यांकडून पत्र लिहिलं गेलेलं आहे। मात्र त्या अनुषंगाने आता सुरक्षा पुरवण्याची मागणी जी आहे ती या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून देखील मागितली जाते। त्यामुळे अनेक प्रश्न आहेत, त्यावरती आता ह्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। एकूणच उदय सामंत यांची भेट झाल्यानंतर ते बाहेर येऊन माध्यमांशी देखील बोलतील। तत्पूर्वी आपण पाहतोय की मनसे नेते संदीप देशपांडे आणि यासोबतच अमोल कोटकर यांनी उदय सामंत यांचं या ठिकाणी स्वागत केलं। आता काही मिनिटांपूर्वीच ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी आतमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी गेलेले आहेत। त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच ते बाहेर येतील। त्यानंतर माध्यमांची काय प्रतिक्रिया देतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।